आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक दिव्य ऋषींची परंपरा आहे। या ऋषींनी मानवाच्या कल्याणासाठी विविध प्रांतात अमूल्य कामगिरी केलेली अशा ज्ञानी, सद्गुणी, प्रज्ञावंत आणि परोपकारी ऋषींबद्दल आपल्या मनात आदर आणि कृतज्ञता व्यक्त व्हावी यासाठी एक दिवस राखून ठेवलेला असतो, तो म्हणजे भाद्रपद शुद्ध पंचमी। गणरायाचे आगमन झालेले असते आणि याच्याच दुसरे दिवशी भाद्रपद शुद्ध पंचमीच्या दिवशी विद्वान ऋषींचे पुण्यस्मरण केले जाते। तसेच ऋषींसाठी उपवास ठेवला जातो। ऋषी मुनींचे अंशतः अनुकरण करण्यासाठी व्रताच्या दिवशी विविध कंदमुळे फळे खाल्ली जातात। दरम्यान शास्त्रानुसार असा संकेत असतो की तुम्ही जे काही खाणार आहात ते तुम्ही स्वतः पिकवलेले असावे, कारण पूर्वी ऋषीमुनी कोणत्याही पशुचे सहाय्य न घेता कंदमुळे फळे पिकवत असत, त्यामुळे त्यांच्या अंगी कमालीचे पावित्र्य असे। त्यांचा देह, मन, बुद्धी, शील, आचरण, विचार इत्यादी सर्वच गोष्टी अत्यंत पवित्र असत। आपल्या या परमपावन पूर्वज ऋषी मुनींचे किमान एक दिवस स्मरण व अनुकरण केले तरी त्याचा वर्षभर परिणाम टिकून राहतो। त्यामुळे किमान ऋषी पंचमीच्या एका दिवशी तरी नांगरट न केलेल्या जमिनीतील धान्य, फळे यांचे सेवन करणे हे ऋषी पंचमीच्या व्रताचाराचे प्रमुख अंग मानले गेले आहे। ऋषी पंचमीचे हे व्रत एक स्वतंत्र व्रत असून ते महिलांद्वारे केले जाते। मासिक पाळीचा धर्म पाळण्यात जर काही चूक झाली असेल तर त्याचे पापक्षालन करण्यासाठी हे व्रत करतात। या व्रतामुळे रजोदर्शन काळातील स्त्रिया वासना देहावर व मनोदेहावर झालेले कुसंस्कार ऋषींच्या स्मरणाने नष्ट होण्यास मदत होते। तसेच शास्त्रानुसार सर्व वर्गातील स्त्रियांनी हे व्रत अवश्य करावे।